नमस्कार मित्रांनो, संत चोखामेळा यांचे पुत्र संत कर्ममेळा हे आपल्या अभंगातून विठ्ठलाला प्रेमाचा जाब विचारतात। आज आपण त्यांच्या एका अत्यंत हृदयस्पर्शी ओळीचा अर्थ समजून घेणार आहोत। जेव्हा आपण एखाद्याची मनापासून वाट पाहतो आणि ती व्यक्ती येत नाही, तेव्हा मनाची जी अवस्था होते तीच अवस्था कर्ममेळा यांची झाली आहे। ते म्हणतात, विठ्ठला, मी आजवर फक्त तुझीच वाट पाहिली, पण आता मात्र माझे मन खचू लागले आहे। ही निराशा नकारात्मक नाही, तर ती देवाकडे असलेल्या आर्त हाकेचा एक भाग आहे। हा अभंग अतिशय भावुक आणि आर्त आहे। आजीवरी धरली आस, परी मनीन झाली निरास, या ओळींमधून ते आपली विठ्ठल भेटीची तळमळ आणि त्यातील प्रतीक्षा व्यक्त करत आहेत। संत कर्ममेळा या ओळींतून देवाशी विठ्ठलाशी संवाद साधत आहेत। ते म्हणतात, हे पांडुरंगा, तुला भेटण्याची, तुझे दर्शन घेण्याची आशा मी आजवर मनामध्ये मोठ्या आशेने जपून ठेवली होती, पण आता काळ पुढे निघून जात आहे आणि तू अद्याप भेटला नाहीस, त्यामुळे माझे मन आता निराशेने भरून गेले आहे। या ओळींतून कर्ममेळा यांची व्याकुळता दिसून येते। जेव्हा भक्ती पराकोटीला पोहोचते तेव्हा देवाची भेट न होणे हे मरणप्राय दुःख वाटते। सामान्य माणूस जसा एखाद्या गोष्टीची वाट पाहून थकतो, तशीच अवस्था संतांचीही देवासाठी होते। आस आणि निराश यातील द्वंद्व येथे स्पष्ट दिसते। निराश होऊनही ते देवाशीच बोलत आहेत, याचा अर्थ त्यांचा देवावरचा हक्क आणि प्रेम आजही अढळ आहे। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।